खरंच आनंद वाटला. कधीच असा उपक्रम नव्हता झालेला, ते आज झाला. छान वाटलं. मराठी माध्यमिक स्कूल सातारा या ठिकाणी रंगपंचमीचा कार्यक्रम होण्यात आलेला आहे. तो कार्यक्रम नर्सरी ते इयत्ता पहिली या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपण आजी आजोबा आणि नातू नाती असा सर्वांसाठी एकत्रित कार्यक्रम करत आहोत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मुलांकडूनही मिळत आहे, पालकांकडूनही मिळत आहे आणि आजी आजोबा यांच्याकडून मिळत आहे आणि शाळेकडूनही मिळत आहे. अण्णासाहेब कल्याणी या शाळेमध्ये लहान मुलांचे KG1, KG2 आणि पहिली या वर्गाचे रंग खेळण्याचा कार्यक्रम झाला. यामध्ये आजोबा आणि आजी आणि नातू असे परिवार आम्ही इथं आलो होतो. आम्ही सर्वांनी ह्या गोष्टीचा आनंद व्यक्त केलेला आहे. लहान लहान मुलांनी जिथं आम्हाला रंग लावला ते आम्हाला म्हणजे आनंद वाटतो. हा कार्यक्रम खूप चांगला होता. नमस्कार. आज अण्णासाहेब कल्याणी विद्यालयामध्ये रंगपंचमीचा कार्यक्रम उत्साहात झाला. यामध्ये सिनियर KG आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रंग खेळण्यासाठी शिक्षकांनी या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. खरोखर तसं पाहिलं तर हिंदुस्थानामध्ये हिंदू सणांचं महत्त्व अतिशय आहे आणि त्या दृष्टीनं ही जागृती होण्यासाठी हा उपक्रम अतिशय स्तुत्य वाटला. आणि या ठिकाणी सर्व पालक म्हणजे मुलांचे आई वडील आजी आजोबा यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. मुलांनी अतिशय उत्साहानं यामध्ये सहभाग घेतला आणि या सणाचा आनंद लुटला. धन्यवाद. नमस्ते. रयत माध्यमिक स्कूल सातारा यांच्या माध्यमातून मुख्याध्यापिका तांबोळे मॅडम यांच्या माध्यमातून एक छान उपक्रम केलेला आहे की रंगपंचमीचा, की आजपर्यंत पहिल्यांदाच उपक्रम केलेला आहे की मग आजी आजोबांना भेटवले. याचं कारण की आत्ताच्या संस्कृतीत सगळे म्हणजे इकडं तिकडं राहतात, आजी आजोबांना नातवांची गाठ भेट होत नाही. तर यासाठी शाळेने आणि तांबोळी मॅडमनी हा उपक्रम अतिशय खूप छान केल्यामुळं आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत.